आणखी एक मोठी बातमी आहे। कोकणामध्ये जाण्यासाठी तासनतास बसचे धक्के किंवा ट्रेनच्या गर्दीतून वाट काढावी लागणार नाही, कारण लवकरच मुंबई ते कोकण अशी रोरो सेवा नियमितपणे सुरू होणार आहे। आज या मार्गावर रोरोची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। मुंबईहून निघालेली रोरो बोट रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये दाखल झाली आहे। ही बोट पाहण्यासाठी बंदरात नागरिकांनी मोठी गर्दी केली। तर गणेशोत्सवामध्ये कोकणकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही फेरी बोट सुरू करण्यात आली आहे। पण हवामानातील बदलांमुळे ऐन गणेशोत्सवात ती सुरू झालेली नाही। पण गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी या बोटीची पहिली फेरी यशस्वीपणे पार पडली आहे। मुंबईतून सुरू होणाऱ्या या फेरी बोटीचा प्रवास पुढे विजयदुर्ग बंदरपर्यंत असणार आहे। ते पण रत्नागिरीपर्यंत जयगडपर्यंत 3-3.5 तास आणि विजयदुर्गपर्यंत 4.5 तासामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला कोकणाकडे आणि परत एकदा मुंबईला जाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे रोजगार असो, व्यापार असो आणि पर्यटन या सगळ्या बाबतीमध्ये कोकण आता गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे। म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पण ही रोरो सर्व्हिस सुरू होईल तेव्हा कोकणासाठी हे एक गेम चेंजर ठरणार आहे। तर गणेशोत्सवानिमित्त मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये महिलांसाठी सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलेलं आहे। यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकारांनी सुद्धा सहभाग नोंदवला। रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी अंबानी कुटुंबाच्या हस्ते लालबागच्या राजाची आरतीही करण्यात आली। तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी राजाचं दर्शन घेत मनोभावे आरती केली।